नमस्कार मंडळी. तर आज आपण शिकणार आहोत सोप्या पद्धतीने अंडा बिर्याणी. यासाठी आपण 10 अंडी घ्यायचे, ती उकडून घ्यायचे. अर्धा किलो डबल एक्सेल तांदूळ घ्यायचा आहे. 5-6 कांदे आणि टोमॅटो. तांदूळ चांगला भिजत ठेवायचा 1 तास. आता गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवूया. यामध्ये 5 तांबे पाणी घेतले. 3 चमचे मीठ टाकणार आहे. अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा लिंबू पिळणार आहे. तर बाजूलाच दुसऱ्या गॅसवर आपण एक मोठी कढई घेतली. त्यामध्ये 1 पेला तेल टाकले. दोन तमालपत्राची पानं टाकलेत. बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा परतून घ्या. 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकूया आणि ही छानशी परतून घेऊया. बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकूया. चांगलं परतून घ्यायचं. दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला टाकूया. अर्धा चमचा हळद टाका. चांगले मिक्स करून घ्या. आता यामध्ये 1 वाटी दही टाका. चांगले मिक्स करून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना टाका. आणि तळलेला कांदाही टाका. चांगले मिक्स करून घ्या. दुसरीकडे तांदळाला उकळी आलेली आहे. यामध्ये आपण भिजवलेला बासमती राईस टाकूया. इकडे अंडी सोलून मधोमध चीर पाडून घ्या. आणि तयार केलेल्या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्या. छानशी अंडी परतून घ्या आणि याच्यावर झाकण ठेवूया 2-3 मिनिट आपण. इकडं भात शिजलेला आहे आपला. 70 ते 80% भात शिजवायचा आहे. आणि असा मोठ्या गाळणीने गाळून घेऊया. आता एक्स्ट्राचं पाणी काढून टाकू. आणि आता या अंडा मसाल्यावर आपण भात पसरून देऊ. सर्व तयार झालेला भात याच्यावर टाकून घेऊ. अशा पद्धतीनं वरतून कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा टाकू. आणि 2 चमचे घरचं तूपही टाकूया.
आता गॅस ऑन करून बारीक आचेवर 5 ते 10 मिनिट झाकण लावून ठेवू. तयार आहे आपली दम बिर्याणी. कशी वाटते? आहे ना मस्त आणि सोपी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.